बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर। विश्रामगृहाचा भाजपच्या आंदोलनासाठी वापर, अमरावती काँग्रेसची तक्रार। दिवंगत संतोष देशमुख यांचे नाव माध्यमिक विद्यालयाला देण्याची घोषणा। अलिबागच्या प्राध्यापक अविनाश ओक यांच्या आत्महत्या प्रकरणी किरीट सोमय्यांवर आरोप। आणि पुण्यात बालकुमार चित्रपट महोत्सव गुरुवारपासून सुरू। नमस्कार, मी गुरुराज आणि आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर पाहूयात सविस्तर बातमीपत्र। संवाद पुणे, कोहिनूर ग्रुप आणि कावरे आईस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने 24 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत बालकुमार चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। याबाबतची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। महाराष्ट्रात आयोजित बाल चित्रपट महोत्सव एकमेव असून महोत्सवाचे हे यंदाचे 27वे वर्ष आहे। कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपटगृहात रोज सकाळी 9:30 वाजता हा चित्रपट महोत्सव होणार असून महोत्सव फक्त लहान मुलांसाठी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। चित्रपट महोत्सवाचं आयोजन आपण केलेलं असतं। यावर्षी गुरुवार 24 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये सिटी प्राईड स्क्रीन नंबर 3 येथे या बालचित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे बालचित्रपट महोत्सव दरवर्षी आपण मुलांसाठी मोफत करतो आणि बालचित्रपट संपल्यानंतर सर्व मुलांना आपण कावरे आईस्क्रीमची या ठिकाणी आपण सर्व मुलांना मोफत देतो। या कार्यक्रमाला आपले कोहिनूर ग्रुप असेल, सिटी प्राईड असेल, बडेकर ग्रुप असेल, या सर्वांनी आम्हाला मदत केलेली असल्यामुळे हा सर्व चित्रपट महोत्सव दरवर्षी आम्ही मुलांना मोफत करतो। यावर्षी दिग्पाल रांजेकर हे जे दिग्दर्शक आहेत यांचे 4 ऐतिहासिक चित्रपट आपण त्याला दाखवणार आहोत आणि त्याबरोबर तेंडले हा सचिन तेंडुलकर गाजलेला चित्रपट आहे। त्याच्यामध्ये जे 7 चित्रपट आहे त्याच्यामध्ये शिवरायांचा छावा, पावनखिंड, फरजत, फतेह शिकंद, धर्मरक्षक महावीर, छत्रपती संभाजी महाराज, तेंडल्या आणि संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई अशा 7 चित्रपटांचा त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि हे सर्व चित्रपट मुलांसाठी मोफत आहेत। रोज सकाळी 9:30 वाजता या चित्रपटाचं सिटी प्राईड कोथरूड येथे आयोजन करण्यात आलेलं आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणी अमरावतीत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुज मोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनावर आंदोलन झालं। मात्र आंदोलनावेळी अमरावती जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचा भाजपाने गैरवापर केल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे। या भाजप कार्यकर्त्यांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी यावेळी काँग्रेसने केली। एवढी एक गोष्ट समजून घ्यावी की इथे अजून लोकशाही जिवंत आहे। सत्तेतले लोक जर शासनाचा वापर करून त्या ठिकाणी आंदोलन करत असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही। अमरावती जिल्हा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज आणि भाऊसाहेबांचा जिल्हा आहे। जिथं संविधान लिहिलं गेलं त्या ती मंडळी या अमरावती जिल्ह्यातली आहे आणि तुम्ही जर असा अपमान या लोकशाहीचा करत असाल तर शासकीय यंत्रणेला पण खबरदार मी सांगते। आणि या लेकरांचं काय चुकलंय त्यांनी आंदोलन केलं? कशाला त्यांना तुम्ही बाहेरचा दरवाजा दाखवतायत? प्रेसवाल्यांची व्यवस्थित बोलू शकत नाही? एवढी कोणची गुर्मी आहे? जर युवक काँग्रेसवाले तिथे आले तर अधिकाऱ्यांनी ऐकूनच घ्यायला पाहिजे होतं आणि शासकीय यंत्रणेचा वापर आंदोलन करण्यासाठी जर होत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, एवढं लक्षात ठेवावे। अलिबाग येथील प्राध्यापक अविनाश ओक यांनी आत्महत्या केली होती। त्यांना न्याय मिळावा यासाठी आज मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाहेर एका सामाजिक कार्यकर्त्याने आंदोलन केले। प्राध्यापक अविनाश ओक यांच्या आत्महत्येला भाजपा नेते किरीट सोमय्या हे जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलनकर्ते आशिष करंदीकर यांनी सोमय्या यांच्यावर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे। बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते बाळा बांगर यांनी आज मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांची सदिच्छा घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे। या भेटीदरम्यान त्यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कार्याचा गौरव करत माध्यमिक विद्यालयाला त्यांचे नाव देण्याचा आणि त्यांच्या पुतळ्याची उभारणी करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे। सरपंच संतोष देशमुख हे स्थानिक पातळीवर समाजसेवा क्षेत्रात सक्रिय असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व होतं। त्यांचे कार्य पुढील पिढीला प्रेरणा देणारे असून त्यांच्या स्मृती जपण्यासाठी शाळेला त्यांचे नाव देणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं बांगर यांनी म्हटलं। प्रथम तर स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जो आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जो संकल्प आम्ही केलेला आहे त्याच्या मागचा हेतू असा आहे की संतोष अण्णा देशमुख हे मानवतावादी होते। त्यांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचण्याकरता आणि ते आज आपल्यासोबत देहानी नसले
शरीराने आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्या सदैवत असणार आहेत व त्यांचे विचार हे मानवतावादी व माणुसकीचे विचार होते. तेच विचार कायमस्वरूपी जिवंत राहण्यासाठी नवनिर्माण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष नात्याने आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांचं नाव नवनिर्माण शिक्षण संस्थेमधील एका शाळेला, माध्यमिक शाळेला 5वी ते 10वी असणाऱ्या शाळेला संतोष अण्णा देशमुख यांचं नाव द्यायचं व त्या शाळेपुढं संतोष अण्णा देशमुख यांचा एक पुतळा उभारण्यात येणार व शाळेची इमारत व शाळा सुरू झाल्यानंतर शाळेची नूतन इमारत उभारणी केल्यानंतर देशमुख कुटुंब व धनंजय भैया देशमुख यांच्या हस्ते नामकरण सोहळा व त्या शाळेचा शुभारंभ होईल. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. यवतमाळ जवळचा कारेगाव फासेपारधी बेडा हा वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून वसलाय. त्यामुळे वीज, रस्ते आणि पाण्याच्या योजना किंवा इतर शासकीय नियोजनाचा लाभ या बेड्यावरील नागरिकांना मिळत नाही. पहाटेपासूनच इथल्या महिलांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू होत असून जीव धोक्यात घालत खोल विहिरीत उतरून पाणी भरावं त्यांना लागतंय. या समस्यांकडे शासन आणि आदिवासी विभागाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप फासेपारधी समाजातील नागरिकांनी केला. या समाजाला पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी किती वेळ वाट पाहावी लागणार आहे असा प्रश्न त्यांच्याकडून विचारण्यात आला. आम्ही पारधी समाजाला आम्ही जन्माला आलो, आमचा काही गुन्हा आहे का? आमच्याकडं कोणत्याही सरकारांचं लक्ष नाही किंवा कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही. आमच्या घरापर्यंत कोणत्याही सुविधा पोचलेल्या नाही. रस्ता नाही, लाईन नाही, पाणी नाही, काहीच नाही. तरी आमच्या जो समस्या आहे ते कोण ऐकणार आणि कोण आमच्याकडे लक्ष देणार? आतापर्यंत एकही सरकारांनी आम्हाला कोणत्याही प्रकारांची योजना नाही दिली किंवा कोणत्याही प्रकारचा आम्हाला लाभ नाही भेटला. आमचे जे समाज आहे तो फासेपारधी समाज, जंगलात राहणारा, वन फिरणारा, तो शिकार करून जगत होता. आता सध्या स्थायिक झालेला आहे. अतिक्रमण करून जमीन वाहत आहे. तो समाज आता बसून काहीतरी करावा, म्हणजे शेती वगैरे करत आहे. त्यांनी शेती करून आता जगत आहे. त्यांना काहीतरी सरकारापासून लाभ भेटला पाहिजे म्हणून त्यांनी वन इकडं तिकडं भटकत आहे. कोणत्याही प्रकारांची योजना, आम्हाला पाण्याचा त्रास एवढा आहे की बायांना नाही का 1-2 किलोमीटर दूर पाणी भरायसाठी जावं लागते व तिथं ते खाली विहीर जे आहे ते 20-25 फूट खालत आहे. तिथं उतरता कोणाचा पाय घसरला. जालन्यात शिवसेना दलित आघाडीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात दलित आदिवासी यांचे भूमिधारण नावे करून त्यांना सातबारा देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मोर्चात दलित, आदिवासी, भूमिहीन कास्तकार मोठ्या संख्येने सहभागी झाले. शिवसेना दलित आघाडीच्या वतीने गेले अनेक वर्षापासून आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष सुरू आहे.
अनेक वेळा आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही 28 नोव्हेंबर 1991चा जो अधिनियम आहे महाराष्ट्र शासनाने पारित केलेला, त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत की पहिली तरतूद ही आहे की 1 एप्रिल 1978 ते 14 एप्रिल 1990च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दलित, आदिवासी आणि भूमिहीन कास्तकारांचे शेतीसाठी झालेलं अतिक्रमण आहे हे नियमानुकूलित करून त्यांना 7/12 देण्यात यावा आणि याच अधिनियमाला धरून आमची मागणी आहे की आम्हाला या अधिनियमानुसार 7/12 मिळाला पाहिजे. नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणी भाजपाकडून अमरावतीत आंदोलन करण्यात आले. अमरावतीच्या मालटेकडीपासून श्यामनगर चौकापर्यंत काँग्रेसची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत काँग्रेस भवन समोर भाजप कार्यकर्ते आंदोलन करणार होते. पण या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग करत भाजप कार्यकर्त्यांना अडवल्याने पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यात जोरदार राडा झालाय. दरम्यान पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने या ठिकाणी मोठी घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांना आता भाजीपाला उत्पादन करणं कठीण झाल्याचं चित्र गोंदियात सर्वत्र दिसतंय. गेले काही दिवस पत्ता कोबी 20 ते 30 रुपये दराने विक्री होत होता, पण 2 दिवसांपासून आवक वाढल्याने पत्ता कोबीचे दर घसरून 2 ते 3 रुपयांवर आले. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय. एकीकडे खत आणि बियाणं महाग झालंय तर दुसरीकडे पाण्याची सोय करताना शेतकऱ्यांना भुर्दंड बसतोय. अशातच भाजीपाल्याचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात सापडला. सरकार, मैं गया प्रसाद मिश्रा काश्तकार हूँ और खेती में कुछ भी बचत नहीं हो रही है. पैसा सरकार अपना कुछ भी कर नहीं रही है और पानी वानी की समस्या है, हर चीज की समस्या है और काश्तकारी में पैसा निकल नहीं रहा है और सरकार कोई ध्यान नहीं दे रहा है. इतना प्रॉफिट, इतना मेहनत करने के बाद गोबर खाद से थोड़ा सा बहुत हो रहा है, बाकी सरकारी खाद सब महंगे हो गए हैं और सरकार उसमें कोई ध्यान नहीं दे रहा. ऐसे से हमारी काश्तकारों की समस्या का निराधान कौन करेगा? सरकार नहीं करेगी तो किसके पास जाएंगे हम लोग? हमारी देखो समस्या ऐसी है, इतना माल निकल रहा है, इतना पैदावार कर रहे हैं, मेहनत कर रहे हैं और गोभी के भाव 2 रुपए 3 रुपए किलो बिक रही है तो हम कहाँ करेंगे? कहाँ हमारे पैदाइश नहीं निकल रही है, काश्तकारी का कोई भी समाधान नहीं निकल रहा है. इतना माल निकालने के बाद रोड में डालना पड़ रहा है. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. कोल्हापुरात आता दारू तस्करीचा नवा फंडा समोर आलाय. पिकअप गाडीतच छुपे कपाट बनवून बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आलाय. कोणालाही समजणार सुद्धा नाही अशी शक्कल लढवून या दारू तस्करांनी गाडीतच कपाट बनवल्याचं पाहायला मिळालं. या कारवाईत पोलिसांनी गडहिंग्लज आजरा रोडवर छापा टाकत वाहनासह गोवा बनावटीचा मोठा मद्यसाठा जप्त करत 3 अटक केली आहे.
गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील बोंडुदा येथे 6 महिन्यापूर्वी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. तिथे 2 तरुणांना चोरी केली म्हणून बैलगाडी ओढायला लावत गावातून त्यांची धिंड काढली गेली. पण या घटनेचा व्हिडिओ आत्ता व्हायरल झाल्याने या तरुणांनी बदनामी होत असल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. शिवाय याबाबत 6 महिन्यांपूर्वीच तक्रार दिली होती, पण अद्याप कारवाई झाली नसल्याचं या तरुणांकडून सांगण्यात आलं. बीडच्या धारूर शहरातील कसबा भागात राहणाऱ्या स्वराज्यनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास काही संशयित तरुण हातात कोयते घेऊन फिरताना CCTV कॅमेऱ्यात कैद झाले. या तरुणांची हालचाल, चेहऱ्यावर असलेले रुमाल आणि हातात कोयते पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या भागात पुन्हा एकदा कोयता गँग सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले. वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँकरी.